आई, हा बेटा. तू जाऊन रेडी हो, आपण जेवण करायला बाहेर जाऊ. बाहेर? हो, तू आणि मी. आणि मग सुनबाई? ती राहील ना घरी. घरी पण पाहिजे ना कोणी घर बघायला. अरे बेटा, पण हे बरोबर नाही ना. अगं तू तिची काळजी नको घेऊ. आपण तिच्यासाठी पार्सल घेऊन येऊ. तू जा आणि तयार हो. बरं, ठीक आहे बेटा. आई, जेवण छान होतं ना? खूप छान होतं. आल्या आपल्या याला जेवण चालू. लाज नाही वाटली तुम्हाला? मला असे घरी एकटे सोडून गेले. कमीत कमी एक शब्द तरी विचारायचा होता की नाही? का बरं, वाईट वाटत आहे तुला? जेव्हा तू आईसोबत अशी करतेस तेव्हा आईला पण वाईट वाटत असेल ना? अच्छा, ऐका ना, आज आपण जेवण करायला बाहेर जाऊ का? हो, ठीक आहे, जाऊया. अच्छा, मी काय म्हणतो, आईला पण सोबत घेऊन जाऊया. आईला घेऊन जायची काय गरज आहे? त्यांची का वय आहे का बाहेर फिरायची? बोर होऊन जाईन त्यांच्यासाठी आपण पार्सल घरीच घेऊन येऊ. यार, नेहमी तर आपण दोघेच जातो. तसं पण लग्नानंतर मी आईला कुठे घेऊन नाही गेलो. काय गरज आहे? घरी राहतील तेवढंच ठीक आहे. त्या घरी पण तर पाहिजे ना कोणी घर बघायला. चला, मी रेडी होते, आपण निघूया आता. जेवण छान आहे ना? हो, जेवण तर छान आहे, पण मी काय म्हणतो तो आईसाठी पार्सल पॅक करून देऊ ना? तुमचं डोकं तर जागेवर आहे ना? हे एवढे सर्व उरलेलं आहे, हेच घेऊन जाऊया. वेटर, हे उरलेलं जेवण पॅक करून दे बरं. अरे, 1 वर्ष झालं आपल्या लग्नाला, त्यात तुला एकदा बाहेर नाही नेलं तर इतकं वाईट वाटत आहे. आणि ज्या आईने मला 27 वर्ष जपलं, प्रेम दिलं, ते आईला घरी ठेवून नेहमी आपण बाहेर जातो, तर विचार कर तिला कसं वाटत असेल. आणि हो, आईला यासाठी बाहेर नेलं की तुला जाणीव व्हावं की तिला कसं वाटत असेल. आणि हे जेवण ना उरलेलं नाही, फ्रेश पॅक केलेलं आहे तुझ्यासाठी.